तर मित्रांनो, जय शिवराय आणि जय महाराष्ट्र. पण सगळ्यांना माहित आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रातील सर्वात मोठं मैदान येत आहे येत्या 9 नोव्हेंबरला. या मैदानात क्रमांकाला फॉर्च्युनर, तिथीला थार, तिथीला ट्रॅक्टर आणि असंख्य मोटरसायकली बक्षिसे देण्यात येणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या मैदानासाठी कोणकोणते टॉपचे नंदी सज्ज झाले आहे. मित्रांनो, मैदानी एक आदत आणि एक बैल आहे, एक दुसरा आणि एक बैल आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये सगळे टॉपचे बैल पाहणार आहे आणि पुढचा जो पार्ट येईल व्हिडिओचा त्यामध्ये आपण दुसरा पाहणार आहे. तर मित्रांनो, पहिला जो टॉपचा नंदी या मैदानासाठी सज्ज झाला आहे तो म्हणजे कळमचा शंभू, ज्याने याच्या आधी 1 BHK फ्लॅटचा मैदान गाजवला आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर जो दुसरा टॉप सज्ज झाला आहे मैदानासाठी तो म्हणजे शेवळ्यावरचा पाखरा. त्याच्यानंतर मोठ्या मैदानाचं मोठे वस्ताद म्हणजेच रायफल 181 सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बघणार आहे की कोणकोणते नंदी सज्ज झाले आहे. त्याच्यानंतर पैरेचा व्हिडिओ सुद्धा येणार आहे आणि कोणकोणते टॉपचे दुसरा आहे ते पण व्हिडिओ येणार आहे. तर त्याच्यासाठी पण रेडी राहा, चॅनलला सगळे लाईक करून ठेवा. तर चला, आता पुढचा नंदी जो आहे मित्रांनो तो म्हणजे सप्त हिंद केसरी भारत आणि मानगरकरांचा वादळ, हे दोन्ही नंदी सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाले आहे. त्याच्यानंतर पुढचा जो नंदी आहे मित्रांनो तो छत्रपती संभाजीनगरचा लखन. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरवरून सगळे टॉपचे बैल येणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच नाही, मध्य प्रदेश, अमरावती इतर भागातून सुद्धा बैल येणार आहे मित्रांनो. तर मजा तर येणारच आहे. त्याच्यानंतर पुढचा जो नंदी आहे तो म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान म्हणजे घरणिकीचा राजा आणि तेजा, विठ्ठल बुतकर यांचा तेजा, हे दोन्ही नंदी पण या मैदानासाठी सज्ज झाले आहे मित्रांनो. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा पुन्हा चिमण्यानंतर मित्रांनो तुम्हाला मैबे सुद्धा या मैदानासाठी दिसणार आहे, कारण मैबे आता बरं झाला आहे मित्रांनो. मैबेला थोडं दुखापत झाली होती. त्याच्यानंतर MP मधून शेरा सुद्धा येत आहे मित्रांनो. MPचा टॉपचा बैल आहे शेरा. आणि त्याच्यानंतर मित्रांनो दर्लीकरांचा हरण तर टॉपमध्ये चालतेच मित्रांनो. दर्लीकरांचा हरण सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे. आणि मित्रांनो, त्याच्यानंतरचा जो नंदी आहे ते म्हणजे निंबाळकर सरांचा सर्जानंतर मित्रांनो तुम्हाला मथुर सुद्धा या मैदानासाठी सज्ज दिसणार आहे. राहुलदादा पाटील यांचा मथुर नंतर तुम्हाला बक्क्याडॉन सुद्धा या मैदानासाठी सज्ज दिसणार आहे मित्रांनो. आता पैऱ्याची वाट बघा, थोडा पैऱ्याचा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. तर पैऱ्यासाठी सगळ्यांनी तयार राहायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.